धन्यवाद. आपल्या सर्वांचं ह्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आणि अ, असं म्हटलं आहे की एक्याने राहणे, एक्याने एकत्र येणे आणि भक्ती करणे किती सुंदर व किती मनोरम आहे. ते बहुमूल्य तेल जे अहरोनाच्या डोक्यावरती ओतलं आहे, त्याचे ओघ त्याच्या दाढीवरून दाढीवरून सदऱ्यावर आणि त्याच्या अन्य भागावर, जसं सियोनाच्या पर्वतावरून दहीवर हर्मोनाच्या पर्वतावरती पडतं, तसं तुमच्यावरती आणि माझ्यावरती देवाचा स्वर्गीय आशीर्वाद आज ह्या प्रभात भक्तीस पडो. कारण त्या ठिकाणी परमेश्वराने आशीर्वाद म्हणजेच सार्वकालिक जीवन तुम्हाला आणि मला देव केला आहे. तर पुन्हा एकदा देव करो आपणा सर्वांस हा सकाळचा मानना आम्हाला स्फूर्ती देव, आमच्या ज्ञानामध्ये भर पडो आणि अधिकरित्या आम्ही अं, अं, देवाकडे ओढले जावं. एक गैरसमज जो सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये आहे तो दूर करतो. सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट दोन शब्द आहे, सेवन सातवा दिवस आणि प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा ऍडव्हेंटिस्ट. तर सातव्या दिवसावरती मंडळी भर देते. तर आपली समाजात ओळख सातव्या दिवसापासून आहे. सातव्या दिवसाची आहे समाजात ओळख. तर ही ओळख या मंडळीचा पाया केवळ सातवा दिवस किंवा सॅटर्डे शनिवार नाही. याची सुरुवात आपल्या मंडळीचं नाव शास्त्रामध्ये आहे. हे तुम्हाला ठाऊक आहे का? आपल्या मंडळीचं नाव शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, त्याची सुरुवात लिहिलेली आहे. आणि ती आहे दानियल याचा 8वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये. दानियल 8:14 म्हणत आहे की unto 2300 days then shall the sanctuary be cleansed. या शब्दाने सर्व गोंधळ उडाला आणि ह्याच वाक्याने आपल्या मंडळीची सुरुवात झाली. कारण ह्या वाक्याने व्यक्ती होता, त्यांनी ही ही मोठी कल्पना ख्रिस्ती लोकांसमोर मांडली. त्याचं नाव काय आहे? ज्यांनी ही मोहीम सुरू केली. 2300 वर्षानंतर किंवा 2300 सकाळ व सायंकाळ दिवस, एक दिवस 2300 सकाळ व संध्याकाळ झाल्यानंतर मंदिराची शुद्धीकरण होईल. मंदिराचं शुद्धीकरण होईल. ह्या शब्दाने हे आपलं मंडळी सुरू झाली. कारण ह्या शब्द विल्यम मिलरनी सर्वत्र भाषण केले की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त. तर आपली सुरुवात डॅनियल 8वा अध्याय 14व्या वचनामध्ये अंकित केली गेलेली लिहिलेली आहे. तिथून आपली सुरुवात झाली. आणि ती साबतामुळे नाही झाली, ती सँच्युरीमुळे झाली, ती निवास मंडपामुळे झाली, ती मंडप सँच्युरीमुळे झाली. सँच्युरी ट्रूथ सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट हे केवळ एक मंडळी आहे, ती सँच्युरी वरून सुरू झाली आणि सँच्युरी विषयी शिकवते. निवास मंडप म्हणजे पवित्र स्थान, परमपवित्र स्थान आणि अंगण. अंगण, पवित्र स्थान, परमपवित्र स्थान ह्यापासून सुरू झाली. नंतर मग साबत आला, नंतर बाकीचे हेल्थ प्रिन्सिपल्स आले वगैरे वगैरे वाढत गेले. मग
28 तत्व आले आणि ह्या तत्वावरती आज आपण विचार करत आहोत. तर लाईफ, डेथ अँड द रेझरेक्शन ऑफ जीसस क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, मरण व त्याचं पुनरुत्थानाविषयी आपण ह्या ठिकाणी 9व्या याच्यावरती मनन करत आहोत. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर माझ्या हा प्रभात भक्तीस या वाक्याने मी सुरू करू इच्छितो की काल आम्ही गुंडाळी विषयी शिकलो. गुंडाळी का महत्वाची आहे? गुंडाळी ह्यासाठी महत्वाची आहे कारण गुंडाळीपासून आपल्याला पापापासून मुक्तता आहे. गुंडाळीपासून आपल्याला पापापासून मुक्तता आहे आणि देवाचा अंतिम विजयी याचा याचं चित्रीकरण किंवा याचं चित्र रेखाटल्या गेला. अंतिम विजयाचं चित्र रेखाटल्या गेलं आहे. आणि तिसरा असं वाक्य आहे की केवळ येशू ख्रिस्त हा मार्ग, सत्य व जीवन आहे. येशू ख्रिस्ताशी, म्हणूनच गुंडाळीचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त हा पात्र असतो आणि तो त्याच्याशिवाय मार्ग, सत्य आणि जीवन नाही. योहान्याचा 14वा अध्याय 6व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच मार्ग, सत्य व जीवन आहे. आणि योहान्याचा 6वा अध्यायाने 38वं वचन, आय हॅव कम टू डू द विल ऑफ गॉड. मी परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यास आलो आहे. हे चौथं. आणि प्रभू येशू, आणि पाचवं आहे की प्रभू येशू परमेश्वराचं नाव, परमेश्वराची इच्छा, आणि पाचवं परमेश्वराचं गौरव करण्यास आलो आहे. परमेश्वराचं गौरव प्रभू येशू ख्रिस्तानी क्रूस खांबावरती जाऊन केलं. मग हे गौरव कसं? हे गौरव ह्यासाठी परमेश्वराचं गौरव झालं कारण परमेश्वर पित्यावरती आरोप होता की सैतानाचा आरोप की तो क्रोधित देव आहे, तो प्रेमळ नाही, तो पाप्यांवरती प्रीती करत नाही, कठोर आहे, दंड देणारा आहे, मानवाला हारून टाकलेला आहे, पापामुळं खड्ड्यात टाकलाय, असा मोठा आरोप परमेश्वराच्या चारित्र्यावरती होता. आणि ते चारित्र्य तो डाग दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने पिता परमेश्वराचं क्रूस खांबावरती जाऊन गौरव केलं. आणि म्हणूनच तुम्ही आणि मी ह्या ठिकाणी सकाळी जमलो आहोत प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करण्यास, त्याचा क्रूस खांबावरती करण्यास, त्याचं नाव उंचावण्यास. प्रभू येशू ख्रिस्तानी पित्याचं नाव उंच केलं, त्याचं नाव गौरविलं. आपण पित्याचं व पुत्राचं नाव गौरवण्यासाठी ह्या ठिकाणी आलो आहे. आणि पाचवा मुख्य मुद्दा आहे की देवाच्या गुंडाळी नसती तर मध्यस्थी नसती, गुंडाळी नसती तर दया नसती. तर ह्या दोन गोष्टी आहेत. गुंडाळी पहिली, गुंडाळीमुळं दया, गुंडाळीमुळं मध्यस्थी, मध्यस्थी व दया. तर प्रथम क्रूस खांबावरची दया, तिथं विक्ट्री, तिथं विजयी, त्यानंतर मध्यस्थीवरती. क्रूस खांब जर नसता तर मध्यस्थी नसती, दया नसती. क्रूस खांब आहे म्हणून गुंडाळी घेतली गेली, दया आपल्यासाठी निर्माण झाली आणि मध्यस्थी करणारा आपला जो मुख्य याजक आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्व अनुक्रमाप्रमाणे पहिले दया, क्रूस खांबावरची दया, त्या क्रूस खांबावरून आपल्याला दया मिळाली, नंतरच मध्यस्थी. मध्यस्थी पहिली नाही, पहिले दया मिळाली, तिथं आपण पात्र झालो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे पात्र झालो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पात्रतेच्या द्वारे आपण पात्र झालो. आपली लायकी शून्य आहे, ते मळीन कपड्यासारखी आहे, मळीन चिंधीसारखी आहे. ते रस्त्यावरती पडलेली मळीन चिंधी तशी
आपली नीतिमानता आहे. आवर रायचियसनेस इज लाईक अ फिल्दी रॅग. तर आपण ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या खाली जमलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ आपला आपलं सर्वांचं भूषण आहे, प्राईड आहे, बाकीचं सर्व शून्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ माझं तुमचं भूषण आहे. आणि म्हणून दया आहे, आणि म्हणून मध्यस्थी आहे. आणि पुढं असे असे मी सांगेल की परमेश्वराचे चारित्र्य काय. परमेश्वराचे चारित्र्य हे 10 आज्ञाच्या द्वारे आपल्याला प्राप्त होतं. जसं आपण आपला रिपोर्ट कार्ड किंवा पास नापासचा रिझल्ट असतो. गणितात किती मार्क, इंग्लिशमध्ये किती मार्क, इतिहास, भूगोल, या सर्वांवरचे मार्क, आणि आपलं आपलं ते चारित्र्य, त्याचं एक ग्लिम्स, एक थोडीशी किरण आहे. तर तसंच परमेश्वराचं चारित्र्य 10 आज्ञाच्या द्वारे, ते केवळ 10 आज्ञाच्या द्वारेच नाही, तर परमेश्वराचं चारित्र्य त्याच्या क्रूस खांबावरची दया व कृपा. 2 पर्वत आहेत शास्त्रामध्ये, 2 पर्वत आहेत. पहिलं पर्वत सनाय पर्वत. त्या सनाय पर्वतावरती, ऑन द माउंट ऑफ सनाय, त्या ठिकाणी लॉ दिला गेलाय. त्या ठिकाणी 10 आज्ञा दिल्या गेल्या, आणि दुसऱ्या आज्ञा दिल्या गेल्या, आणि मंदिराच्या निगडीत असणाऱ्या छोट्या छोट्या त्या आज्ञा दिल्या गेल्या. केवळ 10 आज्ञा नाही, पण 10 आज्ञा मुख्य, आणि 10 आज्ञा सोबत दुसऱ्या आज्ञा, सिव्हिल लॉज अँड मॉरल लॉज अँड द सेरिमोनियल लॉज, मंदिराच्या निगडीत असलेले नियम, समाजामध्ये अस्थिरता होऊ नये म्हणून आपल्याकडे पोलीस आहे, आपल्याकडे एक सोशल बांधणी आहे. आणि तसं परमेश्वराने मोशेच्या द्वारे मॉरल लॉज दिल्या होत्या. तर ह्या सर्व पण महत्वाचं 10 आज्ञासाठी एक पर्वत सनाय, आणि कृपासाठी, दयेसाठी दुसरा पर्वत. त्या पर्वताचं नाव काय? एक आज्ञा सनाय पर्वत. आणि कृपेचा पर्वताचं नाव काय? कोणीतरी अनम्यूट करा, बोला. कृपेचा पर्वत कॅल्वरी माउंट, माउंट ऑफ कॅल्वरी. हे 2, दया आणि कृपा माउंट ऑफ कॅल्वरी, आणि आज्ञा सनाय पर्वत. आणि म्हणूनच याचा गाभा परमेश्वराचं संपूर्ण चारित्र्य केवळ आज्ञाच नाही, तर दया व कृपा. म्हणून ज्यावेळेस या सभा मंडपामध्ये सर्वात अनमोल गोष्ट, सर्वात प्रेशस गोष्ट आणि महत्वाची गोष्ट होती, पुष्कळशे पात्र होते, पुष्कळ 7 समया होत्या, आणि भाकरीचा मेज होता, पुष्कळशा गोष्टी होत्या. परमपवित्र पवित्र स्थानामधला जो कोश होता तो महत्वाचा होता. तो कोश कसा होता? तो कोश परिपूर्ण होता, कारण त्या कोशामध्ये 10 आज्ञा खाली, आणि त्या 10 आज्ञाच्या टेबलावरती एक मोठी दयेची किंवा त्या ठिकाणी कृपेची चादर होती. आज्ञावरती दयेचं स्थान, दयास्थान, त्यावरती रक्तशुद्ध. तर हे संपूर्ण तो कोश आहे, ते देवाचं चारित्र्य आहे. देवाचं संपूर्ण चारित्र्य, तो कठोर नाही, दयावान आहे. हे सिद्ध करण्यास येशू ख्रिस्त आला, आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला परमेश्वराची चारित्र्य दयाळू आहे, कृपाळू आहे, तो मंद क्रोध आहे. हे सर्व त्याचे जे हे आहेत, व्हॅल्यूज आहेत, ते आपल्याला या ठिकाणी कळत आहे. तर दयेचा आणि कृपेचा, दयेचा आणि कृपेचा जिक्र ह्या ठिकाणी झालाय, उल्लेख या ठिकाणी झालाय. आणि म्हणूनच मी हा उल्लेख आहे ह्या ठिकाणी. दया आणि कृपा प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय नाही. दया आणि कृपा प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय नाही, कारण ते क्रूस खांबावरती घडून आली. आणि दया आहे म्हणून मध्यस्थी आहे,
आणि म्हणूनच गुंढाळी घेणारा लायकीचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याने ते शक्य केले. म्हणून गुंढाळी महत्वाची का आहे याचा गाभा मी तुम्हाला सादर केला आहे. आता याहून पुढे मी कृपेकडे, दोन गोष्टी आहेत, कृपा, दया व कृपा वर्सेस कार्य, वर्क्स, कार्य आणि दया. काही लोक म्हणतात कार्य करणं फार महत्वाचं आहे. तुमचं आणि माझं 10 आज्ञा पाळणं, खून करू नको, लबाड बोलू नको, लोभी होऊ नको, मूर्तीपूजा करू नको, आई वडिलांचा मान राख, या सर्व गोष्टी करून आम्हाला स्वर्गामध्ये जाता येईल. ह्या सर्व गोष्टी पाळून आम्हाला स्वर्गामध्ये जाता येईल. आमच्या पात्रतेने, स्वतःच्या पात्रतेने तुम्हाला आणि मला जर स्वर्गात जाता येईल, 10 आज्ञा पाळून जर आम्हाला स्वर्गात जाता आलं असतं, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रूसखांबी मरण व्यर्थ आहे, असा पाऊल म्हणताय. की जर 10 आज्ञा महत्वाच्या आहेत, पण 10 आज्ञा पाळून प्रत्येक जण नीतिमान, कुठलंही पाप नाही माझ्यामध्ये, मी सर्व आज्ञा नित्य नियमाप्रमाणे पाळतो आणि मी स्वर्गात जाणार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूस खांबाच्या विना, त्याच्या विदाउट द क्रॉस ऑफ जीसस क्राइस्ट, विदाउट हिज शेड ब्लड, मी वरती जाणार, असा काही लोकांचा म्हणणं आहे, त्यांचं मानणं आहे. म्हणून ग्रेस वर्सेस वर्क्स, आमच्या कामाने आम्ही वरती जाऊ, मग दयेच्या कृपेचा तिथं काही भाग नाही. मग अजून दुसरा एक असा गट आहे की दयेचा आणि कृपेचा फार महत्वाचा आहे, कारण हे जे नियम आहेत ते क्रूस खांबाला टांगले गेले. आता गेलं, प्रभू येशू ख्रिस्त येऊपर्यंत आज्ञा 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 होता, हे काही प्रमाणात बरोबर आहे. आज्ञा आता उपयोग नाही, परिपूर्ण झाल्या, क्रूस खांबावरती टांगल्या गेल्या. आता केवळ कृपा आणि कृपेचा काळ आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेने आणि कृपेने आम्ही वरती जाऊ, दुसरा समाज. म्हणूनच मी तुमच्या समोर आज 2 अध्याय ह्या ठिकाणी मांडत आहे. आणि 2 अध्याय, ह्या 2 अध्यायाने आपल्याला विरोधाभास प्रगट होईल, विरोधाभासाचा भास होईल. तर एक आहे इफिस्करास पत्र, 2 अध्याय 8 ते 9, इफिस्करास पत्र 2 अध्याय आणि 8 ते 9. आणि दुसरं आहे याकोब म्हणजे जेम्स, याकोब याचा 2 अध्याय 18वं वचन. मग हे वाचलं तर लोकांची दिशा बिघडते, कन्फ्यूज होतात, गोंधळ उडतो. कारण इफिस्करास पत्र म्हणत आहे की केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेने आणि कृपेने 100%, 100% दया, त्याच्यामध्ये तुमचं कार्य काही नाही, तुमचं कार्य माझं कार्य शून्य आहे. तुमचं चांगले कार्य, तुमचे चांगले काम, माझे चांगले काम, आणि ह्या माझ्या चांगुलपणामुळं, माझ्या चांगल्या कार्यामुळं मी व तुम्ही व कोणीही वरती जाणार नाही. केवळ त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेने कृपेने 100%, 50-50 नाही, 50% कार्य आणि 50% प्रभू येशू ख्रिस्ताची दया व कृपा, 100% प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेने आणि कृपेने आम्ही वरती जाणार. किंवा आमचं आज्ञा पाळणं किंवा आमचं चांगुलपणा, आमचे चांगले कार्य आम्हाला वरती नेणार नाही, असा इफिस्करास पत्र म्हणत आहे. मी काय म्हणत नाही, मी सर्व शास्त्राच्या अनुसार तुम्हाला मांडत आहे. ते प्रभू येशू ख्रिस्ताचे चारित्र्य आणि प्रभू येशू ख्रिस्ताची दया व कृपा हा लेसन तुमच्या समोर मांडत आहे. तर इफिस्करास पत्रामध्ये 18व्या वचनामध्ये दिले आहे, 8व्या आणि 9व्या वचनामध्ये याचा आपण सारांश किंवा आढावा घेऊया. इफिस्करास पत्र 2 अध्याय 8 ते 9 बायबल असेल तर वाचा तुम्ही. आणि त्यानंतर कोणीतरी याकोब जेम्स 2 अध्याय 18 वचन वाचा.
याकोब म्हणत आहे तुमच्या कार्याशिवाय तुमचा विश्वास शून्य आहे. ह्या दोन गोष्टी, दोन अध्याय वाचले तर आपला सर्वांचा गोंधळ उडतो आणि आपण गोंधळात पडतो. आता विश्वास, दया व कृपा, देवाची कृपा महत्वाची आहे की मनुष्याचं कार्य महत्वाचं आहे? तर हे याचं विश्लेषण तुम्हाला मी करून देऊ इच्छितो. तो प्रथम इफिस्कारास पत्र याचा 2रा अध्याय आणि 8वं वचन काय म्हणत आहे बघा इथं. कारण देवाच्या कृपेने व त्याच्या विश्वासाच्या मुळे तुम्हाला शिक्षेपासून मुक्तता मिळाली आहे. देवाच्या कृपेमुळे व त्याच्या दयेमुळे आम्हा सर्वांना शिक्षेपासून वाचविले आहे. शिक्षेपासून वाचविले आहे. आणि हे आमच्या कर्तृत्वामुळे नाही, आमच्या मुळे झाले नाही, तर हे देवाच्या पासून हे दान आहे. तर हे दान देवापासून आहे असं 8वं वचन म्हणत आहे. पुन्हा एकदा त्याचं वाचन करूया. कारण देवाच्या कृपेने व त्याच्या दयेने तुम्हाला आणि मला शिक्षेपासून वाचविले आहे. आणि हे कार्य हे आमच्या पासून झाले नाही, तर दान देवाच्या पासून आले आहे. हे दान आहे. ही दया व कृपा दान आहे, गिफ्ट आहे. इट इज अ गिफ्ट ऑफ गॉड. ग्रेस इज अ गिफ्ट ऑफ गॉड. दया ही देवाचं दान आहे. हे तुमचं आणि माझा अधिकार नाही, हे देवाने दिलेलं दान आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या हृदयामध्ये दया फुटते. पवित्र आत्म्याने घडून आले, हे देवापासून आहे असं इफिस्कारास पत्र म्हणत आहे. आणि 100% दयेने कृपेनेच वरती जाणार असं ह्या ठिकाणी उल्लेख झाला. बाय फॉर बाय द ग्रेस ऑफ गॉड यू आर सेव्ड थ्रू फेथ and it is a gift of God. It is a gift of God and not your good works. असा असं इंग्लिशमध्ये माहिती. फॉर बाय ग्रेस यू आर सेव्ड थ्रू फेथ आणि इट इज नॉट युअर डुईंग, इट इज नॉट युअर गुड वर्क, बट इट इज अ गिफ्ट ऑफ गॉड. कारण देवाच्या कृपेने व त्याच्या दयेने व त्याच्या कृपेने त्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला आणि मला शिक्षेपासून बचाव आहे. आणि हे तुमच्या चांगुलपणामुळे नाही, तर हे देवाचं दान आहे. आणि दुसरं पलीकडे, त्याच्याही पलीकडे 9वं वचन, इफिस्कारास पत्रावरती आपण आहोत. 8वं वचन वाचलेलं आहे. 9वं वचनाचा गाभा, इट इज नॉट द वर्क्स दॅट यू विल टेक यू सो दॅट यू कॅन बोस्ट. इट इज नॉट द वर्क दॅट यू मे बोस्ट. म्हणजे आपल्या कर्मामुळं नाही, आपल्या कर्मामुळं नाही, तर या ठिकाणी असं म्हटलं आहे की ते कर्मामुळं जर असतं तर आपण त्याचा बढाई केली असती. आपण आपल्या कर्मामुळं जर असतं तर आपण त्याच्याविषयी बढाई केली असती. आपण त्याच्याविषयी मोठेपणा घेतला असता. यू आर नॉट क्रिएटेड टू डू बॅड डीड्स बट गुड डीड्स. तुम्हाला परमेश्वराने चांगले काम करण्यास योजिले आहे. सुरुवातीला फक्त केवळ चांगल्या कामासाठी आपल्याला निर्माण केलं आहे. हे याचा सारांश असा आहे. तर विस्कारास पत्र म्हणत आहे, 2रा अध्याय म्हणत आहे, केवळ दयेने कृपेने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेने कृपेने आपल्याला तारण प्राप्त होईल झालेला आहे, दयेने कृपेने. त्याच्या विरुद्ध याकोब याचा 2रा अध्याय 18वं वचन असं म्हणत आहे. आणि कोणी मनुष्य असं म्हणेल की मी माझ्याजवळ विश्वास आहे, तर मी म्हणेल
माझ्याकडे कार्य आहे. मी मी म्हणतो की माझ्याकडे विश्वास आहे, आणि मी म्हणतो की माझ्याकडे कार्य आहे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, 18 वचनाचं दुसरं वाक्य, याकोब 2 अध्याय 18 वचन, कार्यावरती भर आहे. आणि ह्या ठिकाणी आपण लक्ष देऊन ऐकूया. दुसरं वाक्य असं तर, तुझ्या तुझ्या तुझ्याकडे कृती आहे, कृतीशिवाय तुझा विश्वास दाखव. प्रश्नचिन्ह. तुझ्याकडे जर कृती आहे, तर कृती शिवाय विश्वास दाखव. कृतीवरती भर आहे, कृतीवरती भर आहे. कृतीशिवाय विश्वास दाखव, आणि मी माझ्या कृतीवरून माझा विश्वास दाखवेल. माझ्या कृतीवरून मी माझा विश्वास दाखवेल. असं याकोबाचं दुसरा अध्याय आणि 18 वचन म्हणत आहे की कोणी मनुष्य म्हणेल की माझ्याजवळ विश्वास आहे, विश्वास आहे. आणि कोणी म्हणेल, आणि मी म्हणतो की माझ्याजवळ कार्य आहे. आणि पुढे असं, तुझी तुझ्या तू कृतीशिवाय तुझा विश्वास दाखव. तू तुझ्या कृतीशिवाय विश्वास दाखव. मी माझ्या कृतीवरून माझा विश्वास दाखवेल. आणि शेवटी असं म्हटलंय 19व्या वचनामध्ये, एकच देव आहे आणि त्यावरती मी विश्वास ठेवतो, तुम्ही विश्वास ठेवा. भूतेही विश्वास ठेवतात. एकच देव आहे हे तुम्ही विश्वास ठेवता, मी विश्वास ठेवतो. भूतेही विश्वास ठेवतात. फरक काय? यू बिलीव्ह दॅट देर इज वन गॉड, द डेमन्स ऑल्सो बिलीव्ह दॅट देर इज वन गॉड. भूतांना पण माहित आहे की परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. तुम्ही आणि मी पण ना. फरक काय? पण ह्या ठिकाणी तसं पुढचं वाक्य असं आहे की तुम्हाला ठाऊक आहे की एक परमेश्वर आहे आणि त्यावरती तुमचा विश्वास आहे, तुम्ही विश्वास धरता. पण भूतेही विश्वास ठेवतात, पण ते थरथर कापतात. भूतेही विश्वास ठेवतात, पण ते प्रभू येशू ख्रिस्ताला, परमेश्वराला थरथर कापतात. हा फरक आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्यावर थरथर, त्याला थरथर काप. म्हणजे तुम्ही मी विश्वास ठेवतो पण आम्ही थरथर कापत नाही, पण ते थरथर कापतात. आणि जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात थरथर कापतात, भीतात, तर ते सैतानापासून आहे, ते सैतानिक आहे. परंतु मूर्ख मनुष्य, कृतीशिवाय विश्वास व्यर्थ आहे रे. परंतु 20वं वचन, याकब 2:20, कृतीशिवाय विश्वास हा व्यर्थ आहे, हे तुला समजणे गरजेचं आहे. हो, हाऊ फुलिश यू आर. डू यू नो, फुलिश मॅन, दॅट विदाउट फेथ द your works are useless. Without faith, works are useless. तर विश्वास आणि दया याचा, तर उदाहरण त्यांनी शेवटी याकोब उदाहरण देत आहे की अब्राहमाने आपला एकुलता एक पुत्र इसाक हा पर्वतावरती जाऊन बळी देण्यास तयार होता, कारण त्याचा तो विश्वासाचा बाप आहे असं म्हटलंय. विश्वासाचा बाप, फादर ऑफ फेथ अब्राहम. याने परमेश्वराची वाणी ऐकली, त्याचा तो विश्वास होता. प्रथम तो विश्वास होता, पण विश्वासाचं कार्य त्याने दाखवलं, सिद्ध केलं. त्याच्या कार्यामुळे परमेश्वराने सांगितलं, झालं एकुलता एक पुत्र इझाकाला तू वरती पर्वतावरती घेऊन ये आणि तिथं त्याचा बळी दे. त्याची परीक्षा घेतली गेली, तर त्या परीक्षेमुळे, त्याच्या कार्यामुळं तो जस्टिफाईड झाला, तो तरला आणि तो उत्तीर्ण झाला. तर हे 2 अध्याय तुमच्या समोर मांडल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? जेम्स इफिस्कारास पत्र 2 अध्यायामध्ये केवळ दयेच्या कृपेच्या पोटी, केवळ दयेने कृपेनेच स्वर्ग गाठता येईल. आम्ही तारण प्राप्त दयेने कृपेने 100%.
आणि याकोबाचं दुसरं दुसरा अध्याय आणि 18, 19 आणि 20 वचन, 18, 19 आणि 20 वचनामध्ये दिलेलं आहे की माझ्याकडे तर विश्वास आहे, तुझ्याकडे तर कार्य आहे. विश्वासाशिवाय किंवा माझ्या कार्याने माझा विश्वास तुला आढळेल. तुझा तुझ्याकडे कार्य जर नसेल, मी माझ्या कार्याने माझा विश्वास दाखवेल. विश्वासासोबत कार्य. तर अब्रामाने अब्रामाकडे पहिले विश्वास होता आणि नंतर कार्य. हे एकत्र आहे, विरोध नाही. पण त्याहून अधिक महत्वाची गोष्ट आहे की 100% दयाने, 100% दयाने कृपा, दया आणि कृपा 100% असं त्या ठिकाणी. आणि याकोबाच्या पुस्तकात तिसरा शब्द आहे विश्वास. माझ्याकडे विश्वास आहे आणि याच्याकडे कार्य, मग कार्यावरती भर आहे. कार्य तर विश्वास प्रथम, कार्य ऑटोमॅटिक, कार्य त्याच्यासोबत चालत येतं. हे दोन्ही असले. आणि सैतानामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. सैतान देखील प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र मानतो, परमेश्वर पित्याला ओळखतो. पण सैतान जरी विश्वास ठेवत असला त्याच्यामध्ये आपल्या आपण थरथर कापू नये. सैतान त्याला कापतो, भीतो. ह्या ह्या गोष्टीचा अर्थ काय? ह्याहून अधिक आणखी मी दोन गोष्टी सांगू इच्छितो. मला असं वाटतं वेळ झाला आहे, मला सांगितलं गेलं की तुम्ही लवकर. तर गलातियरास पत्र याचा 5वा अध्याय, कार्याचे फळ. पवित्र आत्मा, दोन आत्मे आहेत, पवित्र आत्मा आणि विरोधक आत्मा. तर सैतान भीतो, कारण कारण भीती सैतानापासून आहे. जर मनुष्य भीत असेल तर त्याच्यामध्ये कपट आहे. पहिले तिमोथेयाचा 7वा अध्याय, दुसरे तिमोथेयाचा 7वा अध्याय पहिलं वचन म्हणतंय भित्रापणा हा सैतानापासून आहे, परमेश्वरापासून नाही. भित्रापणा जर आपल्यामध्ये असेल तो सैतानापासून नाही. तर विश्वास आहे आणि भीती आहे, तर हे दोन गोष्टी समान नाहीत. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला हे चित्र दाखवून माझं भाषण समाप्त करतो. छोटस भाषण आहे, छोटस चित्र आहे. आणि ह्या ठिकाणी मला दिसेल का नाही मला ठाऊक नाही, पण तराजू आहे आणि तराजू मध्ये दोन पालडे असतात, दोन ठिकाणी जागा असते. आणि एका ठिकाणी एका तराजूमध्ये एका बाजूला ह्या ठिकाणी वजन ठेवलं जातं, वजन फिक्स आहे, वजन फिक्स आहे. आणि ह्या ठिकाणी साखर, जे काही घ्यायचं आहे ते घेतलं जातं. आणि जर मधला काटा जर सरळ असला, दिसतं का? हे तराजूचं भांड, साखर, पहिले वजन 1 किलो 2 किलो जे आहे ते इथे टाकली जाते आणि समान ही, हा जो काटा आहे तो सरळ असला तर हे समान आहे. तर ह्या ठिकाणी इस्रायल लोक काय म्हणतात की हे एका भांड्यामध्ये, तराजूच्या एका पालड्यामध्ये लॉ आहे, लॉ, नियम. आणि ह्या पालड्यामध्ये ते नियम पाळतात. इस्रायल लोकांचा मनुष्य इस्रायली या पालड्यात आहे. तर नियम पाळून आणि या बॅलन्स होतो. बॅलन्स होणं गरजेचं आहे. तर ते नियम पाळून स्वर्गात जातात. नियम पाळून बॅलन्स आहे त्यांचा. या ठिकाणी येशूला येशूसाठी जागा नाही, त्याच्या दयेच्या कृपेसाठी जागा नाही. इथं दया कृपा नाही, इथं नियम आहे, म्हणजे वजन आहे. आणि दुसऱ्या पालड्यात ते उभं आहेत जे फक्त लॉ. हे हे पहिलं चित्र रेखाटलं गेलं. दुसरं चित्र ह्या ठिकाणी आहे. दुसरं चित्र ह्या ठिकाणी देखील तराजू आहे आणि मने मने टकेल उपेरसेन, मने मने टकेल उपेरसेन. पण ह्या ठिकाणी तराजू आहे, ह्या ठिकाणी वजन आहे, म्हणजे लॉ आहे.
लॉ, त्या ठिकाणी लॉ आहे का? वरती दिसतं का लॉ? आणि दुसऱ्या बाजूला मनुष्य आहे. हे तिसरं चित्र आहे. आणि हे चित्र अगदी उत्तम आहे. कारण लॉ वर्सेस ह्युमन म्हणजे हा हा म्हणत आहे की नाही, ह्या ठिकाणी लॉ आहे व ह्या ठिकाणी कृपा आहे. ह्यावरती कृपा, दया, कृपा आणि दयेच्या कृपेच्या पालड्यामध्ये मनुष्य उभा आहे. आणि ह्या ठिकाणी लॉ आहे. म्हणजे फक्त दयेने आणि कृपेने आम्ही वरती जाऊ. हे ईस्ट आफ्रिका मधले आहे. ते पुष्कळशे लोक म्हणतात की लॉ किंवा आज्ञा हा क्रूस खांबी खिळल्या गेल्या, म्हणून आम्ही केवळ दयेने वरती जाऊ. आता साबत पाळणं काही गरजेचं नाही. आता 10 आज्ञा ठेवणं काही गरजेचं नाही. कारण आपण दये दयेच्या पालड्यात आहोत. आणि ह्या ठिकाणी लॉ आहे. आणि लॉ ह्या ठिकाणी केवळ काय आहे? ग्रेस आहे, ग्रेस. आणि ह्या ठिकाणी तुम्ही उभा आहात. ग्रेस, केवळ ग्रेस. लॉला जागा नाही. ग्रेस आणि तुम्ही उभा आहे. हे आहे दुसरं. फक्त दयेने आणि कृपेने, कार्य नाही, कार्याची गरज नाही. आणि ह्या ठिकाणी एक दुसरं चित्र आहे. त्या ठिकाणी हे चित्र बॅलन्स नाही. हे चित्र वजन किंवा लॉ लॉ खाली आहे. आणि जी मधली रेष आहे, ते टोक आहे, ते लॉच्या बाजूने झुकतं. कारण इथं आम्ही कमी पडतो. आणि ह्या ठिकाणी मने मने टकेल उपेसन, ह्या ठिकाणी मने मने मी कमी पडलो, मी कमी पडलो, पण मी रडत नाही. रडणं गरजेचं आहे, पश्चाताप करणे गरजेचं आहे, मागणं गरजेचं आहे. परमेश्वरा, मी कमी पडत आहे, मी कमी पडत आहे, तुझ्या पालड्यात मी कमी पडत आहे. आणि परमेश्वर तुमच्या सोबत. ह्या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत. ह्या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत पालड्यात उभा. परमेश्वर उभा आहे, त्याचा पवित्र आत्मा उभा आहे. हे तुम्हाला मी फार सुंदररित्या बोर्डवरती सांगू शकतो. ह्या ठिकाणी माझं बोर्ड नाही, पॉवर पॉइंट नाही. हे चित्र मी काढून मी तुमच्या समोर मांडले, पण ते चित्र देखील कुठपर्यंत तुम्हाला स्पष्टीकरण देतात हे मला माहित नाही. पण ब्लॅकबोर्ड वरती समक्ष तुमच्या समोर उभा राहून मी फार सुंदररित्या तुम्हाला ते प्रेझेंटेशन करेल. म्हणजे याचा अर्थ की मी केवळ ग्रेसनी वरती जाईल. मला फक्त दयान कृपाच पाहिजे. दयान कृपाच आहे. आज्ञा गेल्या, क्रूसखांबावरती टाकल्या, कुठलंही कार्य करा. ईस्ट आफ्रिकामध्ये असे पुष्कळसे चर्च, रविवार मिशनाचे चर्चेस आहेत, ते आज्ञा पाळत नाही, चोरी करतात, लबाडी करतात. हा माणूस दुसऱ्या बाईसोबत संबंध, सर्वांचे संबंध एकमेकांसोबत, आणि म्हणतात की देवाने सुटका दिली आहे, लॉ गेला, ग्रेस. तर कार्य महत्वाचं आहे. ज्यांच्यामध्ये ग्रेस, विश्वास आहे, विश्वास, ग्रेस, कृपा आहे, ऑटोमॅटिक आज्ञा येतात, त्यांचा पवित्र आत्मा येतो. हे तुम्हाला दुसऱ्या वेळेस मी सुंदररित्या समक्ष तुमच्या समोर, तुमच्या हद्दीत येऊन तुम्हाला शिकवत. देव करो आपला सर्वांचा आशीर्वाद. कारण मला लिमिटेड टाइम दिला गेला, काल थोडा जास्त टाइम घेतला. याहून अधिक मी तुमचे आभार मानतो. आणि देव करो आजचा दिवस शांतीचा, आनंदाचा जावो. धन्यवाद.